बाजारातून भाजीपाला आणला आणि त्याच्यामध्ये गवार आणली आणि ती माझ्या फ्रीजमध्ये असेल, तर जेव्हा मी भाजी बनवते एक तर मिठामधल्या गवारीच्या शेंगा बनवते आणि दुसरी म्हणजे पातळ भाजी, तर ती पण हिरव्या वाटणातली मोस्ट ऑफ बनवत असते. हाय गाईज, मी आहे नूतन आणि आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. आजही माझी इव्हिनिंग होती, थोडीफार घरातली रेग्युलरची कामावरली आणि मग लागली ती आजच्या जेवणाकडे. तर आज मी बनवली गवारीची भाजी, ती पातळ आणि हिरव्या वाटणातली. तर ही भाजी बनवण्यासाठी मी गवार जी आहे ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली आणि नंतर एक वाटण बनवायला घेतलं. त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर घालायची होती, बट कोथिंबीर नव्हती, असेल तर तुम्ही घालू शकता. त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये थोडं हिंग, मोहरी, जिरे आणि हे जे वाटण बनवून घेतलं होतं हिरवी मिरची, लसूण आणि खोबऱ्याचं ते घातलं. आणि मग बेसिकचे मसाले, त्यामध्ये थोडीशी हळद, लाल मिरची, धना पावडर आणि घरगुती मसाला घालून मस्त असं परतून दिलं. आणि मग वरतून ही गवार जी आहे जी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे ती घातली, मीठ घातलं आणि गवारीला एक 2 ते 3 मिनिटं वाफेवर परतू दिलं. वरतून पाणी घातलं. तुम्हाला हवं तर तुम्ही कमी पाणी घालू शकतात. मला जरा पातळ हवी होती म्हणून बऱ्यापैकी खूप असं पाणी घातलं, खूप म्हणजे 1.5 ग्लास पाणी घातलं. आणि मग एक वाफ काढली आणि भाजीला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि लसणाचं कूट बनवून घातलं होतं आणि 15 मिनिटं भाजीला शिजू दिलं आणि मस्त अशी पातळ हिरव्या वाटणातली गवारीची भाजी बनवली होती. यात कोथिंबीर मिस होती, मात्र टेस्ट तीच होती. तर एकदा तुम्हीही नक्की ट्राय करा.